नमस्कार फ्रेंड्स. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर आपण आज जात आहोत अक्कलकोटला. तर 6 वाजलेले आहेत. आत्ता आवरून त्याने रेडी झाली आहे मी. तर जात आहोत आपण. तर चला. हां होय. हे बघा मंडळी, हे आहे हॉटेल. मधला व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे, छान आहे. तुम्ही पण व्हिजिट करू शकता. तर बघा ॲम्बियन्स बघा, एक नंबर आहे. इथं आहे ते डिनरचं आहे, पुढं आहे ते नाश्त्याचं आहे. तर आपण नाश्ता करायला थांबलो आहे. चला वॉशरूमला जाऊन येऊया. बघू शकता ॲम्बियन्स. सिंकल त्यो चला बोला. अक्कलकोटमध्ये आलेलो आहे. तर श्री जागृत मारुती मंदिर, तर जागृत मारुती मंदिर म्हटलं जाते. इथे खूप श्रद्धा आहे इथे. तर असं मी तसं मंदिर होम मस्त असं असा छोटासा दरवाजा आहे. हा असा छोटासा दरवाजा असण्याचं म्हणजे असं कारण काय, जेणेकरून हा खूप मंदिरांनी बघितलं असेल तुम्ही की हा असा छोटा आकाराचा दरवाजा असतो, हाईटने छोटा असतो. माहिती आहे का तुम्हाला का असतो? माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. मला माहिती आहे, मी सांगेन नंतर. तर आपण आज आलो आहे अक्कलकोटला. अक्कलकोटमध्ये आपण पोहोचलेलो आहेतच. तर आपण दर्शन घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी. तर आपण ऐकलंच असेल जागृत मारुती मंदिरमध्ये आपण गेलो होतो. तर तिथं वडीलजीने आपल्याला डोळा बांधला आणि प्लस पुस्तक पण दिलं. पुस्तकमध्ये होतं हनुमान चालीसा असतो, असं होतं भरपूर काही. तर आपण अवधून ह्याच्या पुढे जाणार आहोत अक्कलकोटला. तर नाही तर तुम्ही म्हणशील की अक्कलकोट सांगितलं आणि कुठे गेले ही. तर चला आपण अक्कलकोटमध्ये भेटूया. तोपर्यंत आमचं दर्शन झालंच होतं. आम्ही निघत होतो दुसऱ्याला, म्हणजेच अक्कलकोट स्वामींना. तर आपण आता अक्कलकोटमध्ये पोचणारच आहोत. तर चला बघूया. आलेलो आहे अक्कलकोटला. तर असं वटवृक्ष केलेले आहे. वटवृक्ष तुम्ही बघू शकता. श्री स्वामी समर्थ. तर आज गर्दी तशी भरपूर आहे, ऑफ डे असून पण. तर तुम्ही बघू शकता आम्ही महिलांच्या रांगमध्ये उभा राहिलो आहोत. तर इथे बघा मंदिरात फोटो व व्हिडिओ कॉलिंग. तर श्री स्वामी समर्थ. तर आपण आता अक्कलकोटमध्ये पोचलो आहेत दर्शन करण्यासाठी.
तर आपण पाहिलं असेल अक्कलकोटमध्ये एवढी गर्दी असते ना. आज असं नव्हतं की शनिवार रविवार पण नव्हता, ऑफ डे असून पण एवढं ट्रॅफिक होतं ना की भरपूर ट्रॅफिक होतं. तर आपण दर्शनाला गेलोच होतो. तर चला. तर अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमधले असे तुम्ही बघत असशील झाड. तर झाड अशा प्रकारे केले आहेत की स्वामी समर्थाचं जे झाड आहे मेन तशा टाईपमध्ये झाड केलेलं आहे त्यांनी. तर इथं आल्यानंतर मला एवढं प्रसन्न वाटलं ना. तर मी पहिल्यांदाच अक्कलकोटमध्ये आलेले आहे. तर तुम्ही पण येऊ शकता. इथं फोटो काढायचा अलाउड नाही आहे स्वामी समर्थांच्या मंदिरांचं आत गेल्यावर मेन. तर तरी पण मी तुम्हाला कॅमेराद्वारे दर्शन करून देते. तर तुम्ही पण दर्शन करून घ्याच. तर चला बघू शकता. तर तुम्ही पब्लिक किती भरपूर होते, भरपूर पब्लिक जमा झाले पण होते. तर घ्या दर्शन करून. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता हे एवढं मोठं प्रतिबिंब. तर तुम्हाला वाटेल कशामुळे बनवलेलं आहे. तर हे एवढं सर्व रुद्राक्षच्या मणीपासून बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे साक्षात श्री स्वामी समर्थांचं चित्र कसं दिसत आहे. तर चला. तर मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही पण दर्शन घ्या. तर हे मंदिर आहे ते जुनं आहे, नवीन आहे ते त्याला आपल्याला अलाउड नाही आहे फोटो काढायला कॅमेऱ्यामधून, प्लस व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे. तर आम्ही बाहेर पडलो होतोच. तर हे सर्वात जुनं मंदिर आहे. तर तुम्ही पण अक्कलकोट